हे सगळं त्यांनी का केलं ना मला विचारायचंय त्याला. प्लीज तर माझं ऐकावं, मी खरंच सांगतेय. खरं मॅडम, तुम्ही जे केलंय ना त्यामुळं तुमच्यावर IPC 350, 294, 292 आणि महत्वाचं म्हणजे 306 एका व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा तो सुद्धा तुमच्यावर दाखल करण्यात आलाय. आणि काय हो मॅडम, तुम्ही या अशा आरोपी असताना त्या व्यक्तीला मी तुमच्यासमोर कसा उभा करू ज्याच्यावर तुम्ही अन्याय केलाय. आणि समजा इथं त्याला आणलं, तुमच्या ताकदीचा वापर करून त्याला बळजबरीने ही केस मागे घ्यायला लावलं तर. एवढा अतिप्रसंग केलाय त्यामुळे ही बळजबरी तुमच्यासाठी डाव्या हातचं मन असेल ना. तर काय बोलताय तुम्ही? मी खरं सांगते, मी खरंच असं काही नाही केलं. खोटे आरोप केलेत माझ्यावर. प्लीज माझं एकदा ऐकू द्या प्लीज. ए गबास, बस झालं. खबरदार जर तोंड उघडशील तर आम्हाला ऑर्डर सोडतेस. तुम्ही इथं आरोपी म्हणून आलाय, पाहुण्या म्हणून नाही. इथं आमचंच ऐकायचं. आम्ही तुमचं ऐकायला बसलो नाही इथं. फालतूपणा आहे हा. हे सगळं खोटं आहे. मी चांगलं ओळखतो सावीला. सावी असं वागूच शकत नाही. ती निर्दोष आहे हे मी सिद्ध करणारच. धैर्य हो, धैर्य. आपण धैर्य, तुम्ही कुठे जाते धैर्य हो? चावी दे. थांबा धैर्य. धैर्य, तुम्ही अशा अवस्थेत गाडी चालवणार आहात का? चावी दे. धैर्य प्लीज थांबा धैर्य. धैर्य थांबा धैर्य. धैर्य थांबा ना धैर्य. धैर्य. पुढच्या तयारीला लागा. या सगळ्यातनं ती सावी नाईक सुटता कामा नये. सारखं आपलं माझत म्हणत असते, मुजुमदारांची सून. आता तिला स्वतःच्या घरात राहायला सुद्धा लाज वाटायला पाहिजे. कळते मॅडम, आता मी आलोय ना, म्हणजे ही केस तुम्ही जिंकलेल्याच आहात. त्यामुळे काळजी अजिबात करू नका. तिच्यावरती एवढे सिरियस गुन्हे आहेत, एवढे सिरियस की पुढची 10 वर्ष ती तुरुंगात खडी फोडत बसेल. पुढची 10 वर्ष ती तुरुंगातून बाहेर येऊच शकणार नाही. तेच पुढच्या 10 वर्षांनी सुद्धा मला ती बाहेर नकोय. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? उभा जन्म ती तिथेच सडली पाहिजे. आणि त्याचेच पैसे चारते मी तुम्हाला. पैसे चारतीये म्हणू नका, पैसे देते म्हणा. पैसे देते. आता मी स्वतः रिंगणात उतरलोय असं समजा. त्यामुळे बाकी सगळी काळजी आता सोडून द्या. चला येतो मी.
काय ग काय झालं अगं बोल. आत्या ते धैर्य कुठे? तुमच्यासारख्या श्रीमंत बायकांना काय वाटते माहितीये? तुम्ही काही कराल आणि सहज सुटून जाल. तसं नसते मॅडम. लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे हा. आणि आता बाकी पब्लिक सुद्धा त्या अंगेच्याच बाजूने आहे. तो व्हिडिओ बघितला का? त्याच्यावरच्या कमेंट्स वाचून दाखवू. कसली खोटी बाई निघाली. नवऱ्याला परत मिळवण्यासाठी एवढं मोठं कॅम्पेनचं नाटक केलं आणि नवरा मिळाल्याबरोबर बाहेर असं शी. आणि पुढची कमेंट. या सावीनं कॅम्पेन केलं तेव्हाच मला कळालेलं की बाई चालू आहे म्हणून. नाहीतर नवरा बायकोतला वाद असं गावभर कोण करतं. आणि पुढची कमेंट. आणि एवढा चांगला नवरा असताना सुद्धा किती घाण वागले बाई. खरंच तिची धैर्य सोबत बायको म्हणून राहायची लायकी सुद्धा नाहीये. या या मित्रमंडळी घेऊन जायला आलात. नाही म्हणजे पोलीस स्टेशन नाहीये. अशी तशी सुटत नसते तुमची फ्रेंड. असं कसं काही सुटणार नाही. एकतर काय केलेलं असताना तिला आत डांबून ठेवलाय तुम्ही. निर्दोष आहे ती, सोडा तिला. निर्दोष. ओरटात यायचं आणि काय ते बोलायचं इथं नाही. हा ते करणारच आहे मी, पण कायद्यानं तुम्ही तिला टॉर्चर करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. ए आवाज खाली. मला काय शिकवणार रे तू? अजून मिशी पण फुटली नाही आणि लागला बोलायला. टाकू काय तुला पण फ्रेंड सोबत आत? नाही म्हणजे हिला आत बघून तुला जाम राग यायला लागलाय.